129 rupees only. Hello everyone, hi cuties, welcome back to my YouTube channel. So I'm back with another video. आजचा माझा व्हिडिओ जो आहे जो मी सॅटर्डेला एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता शॉर्ट कुर्तीजचा, त्याचा लॉंग व्हिडिओ आहे हा, ज्याच्यामध्ये मी प्रत्येक शॉर्ट कुर्तीला डिफाईन करणार आहे फॉर यू ऑल. होप तुमच्या सगळ्यांना हेल्पफुल असेल ही व्हिडिओ. तर मला बेसिकली खूप दिवसांपासून शॉर्ट कुर्तीजचं कलेक्शन माझ्याकडे करायचं होतं, पण मी कन्फ्युज्ड होते की कुठल्या साईटवरनं एक्झॅक्टली बाय करू. इट मे बी ॲमेझॉन, मिंत्रा किंवा मग फ्लिपकार्ट, मिशो. वी हॅव लॉट्स ऑफ ऑप्शन राईट नाव फॉर ऑनलाईन शॉपिंग. तर मी पहिला जो माझा व्हिडिओ होता कुर्ता सेट्सवरचा तो सक्सेसफुल होता. म्हणजे मला त्या कपड्यांची क्वालिटी खूप आवडली, प्राईज रेंज जी होती ती खूप छान होती. सो मला असं वाटलं की मी परत शॉर्ट कुर्तीज मला कलेक्शन करायचं आहे, तर मी ॲमेझॉनवरतून करते, इट विल बी बेटर. तर मी बोलवलं आहेत आणि त्याच्यामध्ये ना डिफरंट कलर आणि डिफरंट स्टाईल अगेन त्या गोष्टीची काळजी घेऊनच मी बोलवले आहेत. शॉर्ट कुर्तीज ज्या आहेत ना त्या खूप ट्रेंडिंगवरती आहेत आणि शॉर्ट कुर्ती आपण हा कशावरती पण ड्रेसअप करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जीन्सवरती पण छान घालू शकता, त्याच्यानंतर तुम्ही ट्राउझर्सवरती पण ट्राय करू शकता, तुम्ही पटियाला पॅन्ट्सवरती दुपट्टा ॲड करून पण त्या शॉर्ट कुर्तीला ड्रेसअप करू शकता. म्हणजे तुम्ही मल्टिपल वेमध्ये त्या ड्रेसला चेंज करू शकता. आणि जर इतक्या अफोर्डेबल प्राईज रेंजमध्ये जर तुम्हाला इतके छान कुर्त्याज मिळत असतील तर डेफिनेटली यू शुड बाय देम. कारण की एकच एक कपडे आपण काय करतो ना, बरेचदा आपलं काय होतं की क्वालिटी आली पाहिजे म्हणून आपण खूप महागाचे कपडे घेऊन बसतो. बट काय होतं ना, आपण 1 महिना 2 महिना ते घालतो आणि मग धुतो, मग त्याची प्रिंट जाते, कलर जाते, मजा नाही येत आणि खूप असं वाटतं की काय आपण तेच कपडे घालतोय. तर मला असं वाटते कमी रेंजमधले कपडे घेऊन तुम्ही व्हेरायटी ऑफ कलर्स आणि व्हेरायटी ऑफ पॅटर्न ट्राय करू शकता, जेणेकरून तुम्हाला डेलीमध्ये बोर होणार नाही. एक्साइटिंग एक कमीत कमी तेवढी एक एक्साइटमेंट राहील दिवसामध्ये, काही दुसरं नसेल तर. सो त्याच्यासाठी मला असं वाटते की तुम्ही तुमच्या ड्रेसिंग स्टाईलवरती खरंच एक प्रिफरन्स द्यायला पाहिजे आणि काळजीपूर्वक स्वतःला प्रेझेंट करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डेफिनेटली हेल्प करू शकते. आणि तुम्हाला जर अजून काही ड्रेसिंग स्टाईल्समध्ये व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आय विल ब्रिंग दॅट फॉर यू ऑल. कारण की माझा जो जुना कपड्यांचा स्टॉक होता ना तो मी आता बाहेर काढून बोर झाली आहे. म्हणजे खूप वर्ष माझं असं आहे ना की मी एकदा जर कपड्यांचं कलेक्शन केलं तर ते मी ऑलमोस्ट 3-4 वर्ष तर कुठंच गेले नाही, मी ते वापरत असते. त्याच्यामुळे आता मी तो सगळा स्टॉक बाहेर काढते आहे आणि नवीन कलेक्शन ॲड करते आहे. तर तुम्हाला जर अजून कुठल्या डिफरंट स्टाईलमध्ये कपडे जर घ्यायचे असतील, तुम्हाला पाहिजे असतील की हेल्प पाहिजे आहे बाबा मला या पॅटर्नमध्ये कपडे घ्यायसाठी, तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा. आय विल हेल्प यू ऑल. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात कम्फर्टेबल जर कुठली शॉर्ट कुर्ती असेल तर दॅट इज द फर्स्ट वन. दिस इज दॅट. ठीक आहे. तर इट इज इन ऑलिव्ह ग्रीन कलर. दिस इज इन ऑलिव्ह ग्रीन कलर. खूप सॉफ्ट मटेरियल आहे, लाईट वेट आहे, ब्रीदेबल आहे आणि ऑलरेडी आय हॅव यूज्ड इट. मी यूज करायला काढलं आहे याला. सो हे इट इज फ्रॉम सिबोजा. इट इज फ्रॉम ब्रँड सिबोजा इन साइज S. यू कॅन सी. एक हँडवर्क एम्ब्रॉयडरी आहे. कलर कॉम्बिनेशन इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. शॉर्ट कुर्ती ऑलिव्ह ग्रीन कलर विथ हँडवर्क केलेला आहे याच्यावरती. चिकनकारी कुर्ता आपण म्हणू शकतो. आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं होतं, चिकनकारी कुर्ता हे खूप महाग असतात, ठीक आहे, आणि मला हे खूप कमी प्राईजमध्ये मिळालं. सो मी पटकन याला चूज केलं. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं मला स्टार्टिंगला की एक्झॅक्टली कुठला कलर घेऊ, पण मी डिसाईड केलं की कॉमन कलर नाही घ्यायचा आहे मला काहीतरी डिफरंट कलर घ्यायचा आहे जो म्हणजे मी बघितला नसेल कधी चिकनकारी कुर्ताच्या पॅटर्नमध्ये. सो मी हा वाला घेतला.
खूप छान आहे. कपडा सॉफ्ट आहे, नॉन ट्रान्सपरंट आहे. बेसिकली कशाही वरती ड्रेसअप करू शकता. जीन्सवरती इट विल लुक ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. सेकंड, ट्राउझर्सवरती पण खूप छान दिसेल. सो कॉलेज गोईंग गर्ल्स, प्लीज हॅव दिस इन युअर वॉर्डरोब. खूप छान आहे. ठीक आहे. याचे रिव्ह्यूज तुम्हाला जर मी सांगितले, याची प्राईज आहे एक्झॅक्टली 400पेक्षा जास्त लोकांनी या कुर्तीला बाय केलेलं आहे आणि याची रेटिंग 4.5 आहे. मला असं वाटतं की यू मस्ट गो, म्हणजे डेफिनेटली तुम्ही हा कुर्ता सेट बाय करायला पाहिजे. 400पेक्षा जास्त लोकांनी या शॉर्ट कुर्तीला बाय केलेलं आहे आणि याची रेटिंग दिलेली आहे 4.5 स्टार्स. व्हॉट एल्स वी नीड. म्हणजे मी सगळं हे बघूनच बाय केलेले आहेत प्रोडक्ट आणि जेन्युनली खूप छान आहे. प्लीज गो अँड बाय दिस. द नेक्स्ट वन इज, याच्यात ना या सेम पॅटर्नमध्ये माझ्याकडे पहिले होता, ठीक आहे, पण एक ब्लू कलरमध्ये होता, तर तो यूज करून करून खराब झाला परत. ब्रँड आहे स्टायलम, अगेन इन द साईज एस. आणि याची सगळ्यात बेस्ट पार्ट इज स्लीव्ज. बलून शेपमध्ये स्लीव्ज आहेत, खूप छान स्लीव्ज आहेत. कॉलर नेक पॅटर्न आहे, प्रिंट खूप छान आहे, ट्रान्सपरन्सी नाही आहे. कपड्याचं जे टेक्स्चर आहे सुपर सॉफ्ट आहे, छान आहे. कलर कॉम्बिनेशन छान आहे. याच्यामध्ये अजून कलर अवेलेबल आहेत, तुम्ही ते पण घेऊ शकता. ग्रीन कलरमध्ये मी ना ऑनलाईनमध्ये म्हणजे बऱ्याचशा शॉर्ट्समध्ये ज्या मुलींनी हे बाय केलेलं आहे ना, ऑलिव्ह ग्रीन कलर किंवा डार्क ग्रीन कलरमध्ये सेम पॅटर्न घेतलेला आहे. खूप ट्रेंडिंगला होतं ते, पण मला असं वाटलं की मला कॉमन कलर नाही घ्यायचं आहे, सो मी पिंक कलर घेतला. फर्स्ट वन इज ऑलरेडी मी ऑलिव्ह ग्रीन घेतला आहे. सो सेकंड माझं असं होतं की सेम कलर नको आहे मला, तर मी हा वाला घेतला. याचा रिव्ह्यूज पण खूप छान आहे. मोर दॅन 500 लोकांनी या कुर्तीला बाय केलेलं आहे. याला 4 स्टार दिलेले आहेत. दिस इज ऑल्सो गुड टू गो फॉर. आणि खूप मस्त आहे. याच्यामध्ये खूप छान कलर आहे. एक मस्टर्ड कलर पण आहे याच्यामध्ये. प्लीज गो बाय दॅट वन. खूप छान आहे. मला माहीत नाही, माझ्याने मे बी तो कलर स्किप झाला, अदरवाईज मी तर जेन्युअनली तोच कलर घेतला असता. हा एक कलर झाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कुर्ती बघू. नेक्स्ट इज दिस व्हाईट वन. हा व्हाईट नाही आहे ॲक्च्युली, दिस इज ऑफ व्हाईट कलर. सिम्पल, स्वीट, सोबर. स्टार्टिंगला जेव्हा मी हा ऑनलाईन ऑर्डर केला ना, मी कन्फ्युज्ड होती. मला असं वाटलं की मी सॅटिस्फाय नाही राहणार हा कुर्ता बाय करून. कुठेतरी मला असं होतं की खूप सिम्पल किंवा मग या सगळ्या कुर्तीजमधनं थोडंसं डलमध्ये हा असेल. बट जेन्युअनली टेलिंग यू, फिट जो आला आहे ना अकॉर्डिंग टू द साईज इज सो परफेक्ट आणि सो ब्रीदेबल कपडा आहे. खूप छान प्रिंट आहे आणि मेन म्हणजे ऑफ व्हाईट कलर आहे. ऑफ व्हाईट कलर असा आहे जो प्रत्येक कलरला ब्राईटन अप करतो. प्युअर व्हाईटमध्ये काय होतं ना, थोडंसं तुमच्या स्किन टोनवरती शॅडो पडल्यासारखा शेड होऊन जातो. बट धिस वन इन्हान्सेस युअर कलर. तर 3/4 स्लीव्ज आहे त्याच्या आणि राऊंड नेक आहे. ठीक आहे, याला राऊंड नेक नाही म्हणू शकत, थोडंसं काय म्हणतात त्याला, थोडीशी डिझाईन आहे त्याला, त्याच्यामुळे ते छान दिसतं आणि छान असं पॅटर्न आहे, प्रिंट आहे. सो होप यू विल अगेन लाईक दिस शॉर्ट कुर्तीज. स्मॉल साईजमध्येच आहे ही पण. ॲक्च्युली मी ही कुर्ता सेटबद्दल का बरं कन्फ्यूज होती ना, कारण की याला रेटिंग 3 स्टारच होते आणि खूप कमी मुलींनी या कुर्त्याला बाय केलं होतं. म्हणजे काहीतरी 9 लोकांनी या कुर्तीला बाय केलं होतं. तर मी थोडी कन्फ्यूज होती, घेऊ की नाही. पण आय गेव अ चान्स. का? एकच रिझन होतं, दॅट इज द प्राईज. हा सगळ्यात स्वस्त कुर्ती आहे माझ्या कलेक्शनमध्ये. 229 रुपीज ओनली. येस, म्हणून मला असं वाटलं की ठीक आहे आपण चान्स देऊ. बट जेन्युअनली खूप छान क्वालिटी आली आहे, खूप छान फिट आलेला आहे आणि मला कुठलाच टाईपचा रिग्रेट नाही आहे याला बाय करून. तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर इट. आणि गर्ल्स, डू कीप शेअरिंग दिस व्हिडिओज टू युअर फ्रेंड्स, कारण की मला असं वाटतं ना की जास्तीत जास्त मुलींपर्यंत जर ही व्हिडिओ गेली तर त्यांना हेल्प होईल.
किंवा मग तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये असं पण कोणी फ्रेंड्स असेल जे माझ्या बॉडी टाईपला मॅच करतात, तर त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर द मोस्ट फेवरेट, किती हे कंपनीज किती मेसेजेस करतात. सो आय हॅव अ नेक्स्ट शॉर्ट कुर्ती, म्हणजे इट इज ॲब्सोल्युटली फेवरेट. त्या शॉर्टमध्ये पण तुम्ही बघितलं असणार, खूप जास्त मी खुश झाली होती हा वाला कुर्ता सेट घालून, हा वाला शॉर्ट कुर्ता घालून. आणि का माझा हा फेवरेट आहे आणि याला मी का घेतलं, बेसिकली ब्लॅक कलर हा युनिव्हर्सल फेवरेट कलर आहे सगळ्यांचा. आणि मी त्याच्यामुळे पहिलं, सेकंड त्याचे स्लीव्ज, ते चुडीदार पॅटर्न असतं ना स्लीव्जमध्ये, ते मला खूप आवडते. आणि मग मला असं झालं की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. मी घेतलं आणि देन शॉर्ट कुर्ती त्या मॉडेलवरती पाहिली तेव्हा मला असं वाटलं थोडीशी कुठेतरी लूज आहे. अकॉर्डिंग टू माय साईज मी स्मॉल साईज बाय करते. स्मॉल साईज जर घेतली तर कुठेतरी मला पण असंच लूज होणार, तर मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवली. आय डिड लिटिल स्मार्ट वर्क देअर. तर इट इज सो ब्युटिफुल, बघू शकता तुम्ही. एक पॅपलम टाईप पॅटर्न आहे खालून, लॉंग स्लीव्ज आहेत. ह्या स्लीव्ज, या रिअल रिझन फॉर बाईंग दिस शॉर्ट कुर्ती इज दिस स्लीव्ज. खूपच छान स्लीव्ज आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर अवेलेबल आहेत. ठीक आहे, पण मला हा घ्यायचा होता, मला हा जास्त आवडला होता म्हणून मी हा घेतला. आणि 375 लोकांनी याला 4 स्टार्स दिलेले आहेत. सो आय थिंक यू शुड गो फॉर इट. खूप छान आहे. द लास्ट वन इज, ही जी लास्ट कुर्ती आहे ना, ही वाली जी कुर्ती आहे ना, याच्यामध्ये सेम म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी एक लॉंग कुर्ती होती, पण मला असं वाटलं की एकदा चान्स देऊन पाहू बिकॉज ऑफ दॅट स्लीव्ज, त्या स्लीव्जला थोडंसं लटकन होतं, तर म्हटलं लेट्स ट्राय दिस. दिस इज फ्रॉम किपेक इन साईज स्मॉल. अगेन हे असं फुल कॉलर नेक पॅक, सुपर कम्फर्टेबल आहे, खूप कम्फर्टेबल आहे फॉर कॉलेज गोईंग गर्ल्स. म्हणजे तुम्ही हे कशाही खाली पेअरअप करू शकता. यू कॅन पेअर अप विथ लेगिन्स, यू कॅन पेअर अप विथ जीन्स और ट्राउजर्स. ठीक आहे. स्लीव्स खूप छान आहे. याला हे जे आहेत ना, हे आपण याला असं टाईट पण करू शकतो. ठीक आहे, असं टाईट पण करू शकतो, असं पॅटर्न क्रिएट होते. किंवा मग तुम्ही असंच सिम्पल ठेवून त्याला इथे नॉट पण बांधू शकता. सो दिस इज द कुर्ती. अगेन याला खालून लेस दिलेली आहे जी खूप क्यूट आहे. पण तुम्ही जर मला पर्सनली विचारलं ना की एवढ्या सगळ्या सेट्समधून तुला सगळ्यात जास्त कुर्ती कुठली आवडली, तर मी सांगेल की द ब्लॅक वन. आणि कुठली सगळ्यात कमी आवडली, मला ॲक्च्युली वाटत होतं व्हाईटवाली मला सगळ्यात कमी आवडेल, बट मरून जी ही दाखवली तुम्हाला, ही मला थोडी कमी आवडली बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी असंच एक होतं. ॲक्च्युली पॅटर्न, कपड्याची क्वालिटी पण छान आहे आणि फिट पण छान आला, लुक पण छान आला, बट ऑलरेडी माझ्याकडे एक पॅटर्न असं सेम होतं, कलर पण सेम होता, डिझाईन पण सेम होती. म्हणून मग मला असं वाटलं की आय शुड नॉट कीप दिस वन. बहुतेक या कुर्तीला हा रिटर्न करेल. सो याची प्राईस रेंज पण काहीतरी 499 रुपीज आणि रेटिंग अगेन 4 स्टार. 4,500 लोकांनी याला रेटिंग केली आहे 4 स्टार, आणि 4,500 लोकांनी जर याला 4 स्टार दिलेले आहेत, म्हणजे याच्यापेक्षा जास्त लोकांनी या कुर्तीला बाय केलेलं आहे. सो यू कॅन सी माईक ॲड केलेला आहे मी, समथिंग व्हेरी फॅन्सी. काहीतरी न्यू तुम्हाला ऑब्झर्व झालं असेल आज. दिस इज ऑफ अंडर 1000 रुपीज. तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डेफिनेटली देईल. आणि होप यू ऑल एन्जॉय दिस व्हिडिओ. आय विल बी कमिंग अप विथ न्यू व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बेसिकली माझा असा प्लॅन होता की मी एक इम्पॉर्टंट आणि हेल्पफुल टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल. आणि कीप वॉचिंग. मी काही 3-4 कुर्त्यांचं तुम्हाला प्राईज सांगायचं विसरली. मी ते त्या कुर्तीजच्या सोबत सायमेल्टेनियसली त्याची प्राईज रेंज पण तुम्हाला देऊन देईल तिथे.
So hope you all enjoyed this video. Keep liking, keep sharing with your friends, and do subscribe to my channel. And thank you for watching all of my videos and loving them all. That's it for today. Keep watching. Bye. Have a good day.